सांगली जिल्ह्यात दुष्काळ स्थिती वाढल्याने पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढवण्यात आला आहे। यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालीन द्वार खुले करण्यात आले आहे। त्यामुळे सांगलीसाठी द्वारमधून 500 आणि पायथा वीजगृहातील 2100 असा 2600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। तर धरणात 60 TMC साठा शिल्लक आहे। सातारा जिल्ह्यात मोठी धरणे अधिक आहेत। या धरणातील पाण्याची तरतूद ही साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठीही करण्यात आलेली आहे। मात्र गेल्या वर्षी अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली नाहीत। तर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना असून याची पाणी साठवण क्षमता 105.25 TMC आहे। या धरणातील पाणी साठा ही 95 TMC पर्यंत पोहोचलेला, त्यामुळे धरण भरण्यास 10 TMC पाणी कमी पडले। त्यातच गेल्या वर्षी परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही। परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी झळा जाणवत होत्या। अशातच शेतीसाठीही पाणी कमी पडत होते। त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून नोव्हेंबरपासूनच कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाली। या मागणीनुसार कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे धरणातून मागील 3 महिन्यांपासून सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून सांगलीसाठी धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून त्यातून 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते। तर धरणाच्या आपत्कालीन द्वारमधील विसर्ग थांबवण्यात आलेला। मात्र सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली आहे। त्यामुळे धरणाचे आपत्कालीन द्वार पुन्हा खुले करण्यात आले आहे। त्यामधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या सांगलीतील सिंचनासाठी एकूण 2600 क्युसेक पाणी सोडले जात आहे। दरम्यान कोयना धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे। सध्या 60.50 TMC पाणी शिल्लक आहे। 1 जूनपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे। तर धरणात गेल्या वर्षीपेक्षा 5 TMC पाणीसाठा कमी आहे।